नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचा खूप फायदा होईल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोइफिशियंटचं सोल्युशन. जर राईट हँड साईडला असणारं फंक्शन हे एक्सपोनेन्शियल असेल तर त्याचा पर्टिक्युलर इंटिग्रल कसं कॅल्क्युलेट करायचं आणि ते डिफरन्शियल इक्वेशन कसं सोडवायचं. खूप महत्वाचं एक्झाम्पल आहे हे, 100% एक्झाम मध्ये विचारलं जातं आणि याच्या आधी सुद्धा हे विंटर 25 च्या बोर्ड एक्झाम मध्ये 6 मार्क्ससाठी विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे, सो बघूया ही मेथड काय आहे आणि याचं सोल्युशन कसं कॅल्क्युलेट करायचं. सो बघा, आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन काय विचारला जातो. सॉल्व डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब मायनस 3 डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 3 डी वाय बाय डी एक्स मायनस वाय इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस 2. हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोइफिशियंट आपल्याला सोडवायचं आहे. मग बघा, आता ती पहिली स्टेप काय करायची. पहिल्यांदा काय करणार, जे काही डिफरन्शियल इक्वेशन मला दिलंय ते मी लिहून घेणार ऍज इट इज. ओके, नेक्स्ट आता काय करायचं, ते डिफरन्शियल इक्वेशन डी च्या फॉर्म मध्ये लिहायचं, कॅपिटल डी च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचं. ओके, मग आता याच्यामध्ये हे सिम्बॉल्स आपल्याला माहिती आहेत, आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब म्हणजे काय असतं, कॅपिटल डी क्यूब. ठीक आहे, हे सिम्बॉल्स आपल्याला माहिती असले पाहिजे. डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब म्हणजे काय, कॅपिटल डी क्यूब. आणि हे जे वाय आहेत, हे वाय आपण प्रत्येक टर्म मधून काय करू, कॉमन घेऊ आणि शेवटी ब्रॅकेटच्या बाहेर लिहू. ठीक आहे. सो बघा, आता पहिल्या स्टेपला काय करायचं, दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन कॅपिटल डी च्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. सो डी क्यूब बाय डी एक्स क्यूब म्हणजे काय, कॅपिटल डी क्यूब मायनस 3 आहे तसा डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर म्हणजे काय असणार, कॅपिटल डी स्क्वेअर प्लस 3 आहे तसा डी बाय डी एक्स म्हणजे काय असणार, कॅपिटल डी मायनस इथं काही डेरिव्हेटिव्ह नाही म्हणजे काय येणार आहे, 1. आणि या चारी मधून आपण काय कॉमन घेतला, वाय कॉमन घेतलेला आहे. ओके, ही पहिली स्टेप आहे. डेरिव्हेटिव्हच्या ज्या टर्म आहेत त्या कॅपिटल डी च्या फॉर्म मध्ये लिहा आणि वाय कॉमन घ्या. इक्वल टू राईट हँड साइड ऍज इट इज, इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस 2. सो हा जो आता डिफरन्शियल इक्वेशन आपण लिहिलेलं आहे हा काय आहे, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय असतो लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोइफिशियंटचा स्टँडर्ड फॉर्म, हे डी मधलं फंक्शन आहे. सो आपण त्याला डिनोट करतो एफ ऑफ डी इंटू वाय इक्वल टू एक्स. मग हे दोन्ही लिनियर डिफरन्शियल इक्वेशन कंपेअर करूया आणि त्याच्यावरून एफ ऑफ डी आणि एक्स ची व्हॅल्यू शोधूया. ओके, दुसऱ्या स्टेपला लक्षात आलंय, जे काही डिफरन्शियल इक्वेशन आहे ते स्टँडर्ड फॉर्मशी कंपेअर करा. मग मला एफ ऑफ डी ची व्हॅल्यू काय मिळणार, एफ ऑफ डी म्हणजे काय, वाय सोबत असणारा डी मधला फंक्शन. मग काय बघा, वाय सोबत डी मधलं फंक्शन डी क्यूब मायनस 3 डी स्क्वेअर प्लस 3 डी मायनस 1. ही कशाची व्हॅल्यू झाली, एफ ऑफ डी ची. आणि एक्स ची व्हॅल्यू, एक्स म्हणजे काय, राईट हँड साईडला असणारं एक्स मधलं फंक्शन किंवा कॉन्स्टंट. मग बघा, या डिफरन्शियल इक्वेशनच्या राईट हँड साईडला काय आहे, कुठलं फंक्शन आहे, ई रेस टू एक्स प्लस 2 म्हणजे ही कशाची व्हॅल्यू झाली, एक्स ची व्हॅल्यू झाली. ओके, ही दुसरी स्टेप. कम्पेअर करा स्टँडर्ड फॉर्मशी, एफ ऑफ डी आणि एक्स ची व्हॅल्यू शोधा. मग आता मला माहिती आहे कुठल्याही लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं कॉन्स्टंट कोइफिशियंटचं सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं फॉर्म्युला काय असतो. आता लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आपलं वाय आणि एक्स मधलं आहे. इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे एक्स आणि डिपेंडेंट व्हेरिएबल आहे वाय. मग सोल्युशन आपल्याला कोणाचं मिळत असतं, डिपेंडेंट व्हेरिएबल वाय. मग काय असतं याचं सोल्युशन, वाय इक्वल टू सी एफ प्लस पी आय. मग कुठलंही लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोइफिशियंट सोडवायचं असेल तर त्याचा सोल्युशनचा फॉर्म्युला काय आहे, वाय इक्वल टू सी एफ प्लस पी आय. याच्यामध्ये सी एफ म्हणजे असतं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आणि पी आय म्हणजे असतं पर्टिक्युलर इंटिग्रल. या दोघांची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे, ती शोधा आणि या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा, आपल्याला रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन मिळेल. सो याला मी इक्वेशन नंबर 1 ऍज्युम करतो. सो हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं जे सोल्युशन आहे ते 2 पार्ट मध्ये डिवाइड होतं. पहिला काय कॅल्क्युलेट करायला लागतो, सी एफ, नंतर काय कॅल्क्युलेट करायला लागतो, पी आय. सी एफ कसे शोधायचे हे आपण ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, ते व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता. ओके, मग आता बघा,
मग पहिली स्टेप कंप्लीट करूया. काय करूया आपण? CF कॅल्क्युलेट करूया. टू फाइंड CF. मग आता कुठल्याही लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंटचा CF कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करायचं असतं? आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट्स फाइंड आउट करायचे असतात. आणि ते ऑक्झिलरी इक्वेशन कसं कॅल्क्युलेट करायचं? फॉर्म्युला काय? f(m) = 0. ठीक आहे. टू फाइंड CF आपल्याला काय करायचं आहे? ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट फाइंड आउट करायचे आहेत. आणि ऑक्झिलरी इक्वेशन कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय? f(m) = 0. किंवा तुम्ही डायरेक्टली f(d) = 0 केला तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. लक्षात ठेवा, CF कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करायचं? ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट्स फाइंड आउट करायचे. ऑक्झिलरी इक्वेशन म्हणजे काय? f(m) = 0. मग आता बघा, हा f(m) कसा कॅल्क्युलेट करायचा? जे आपलं d मधलं फंक्शन आहे त्याच्यामध्ये d च्या जागी काय लिहायचं? m. काय मिळेल मला? f(m). मग बघा, d च्या जागी जर m लिहिलं फंक्शन f(d) मध्ये तर काय मिळतंय? d च्या जागी m लिहिला तर काय? m³ मायनस 3, d च्या जागी m लिहिला m² प्लस 3, d च्या जागी m मायनस 1. ठीक आहे. सो f(m) म्हणजे काय आला? m³ मायनस 3m² प्लस 3m मायनस 1. कसं ऑब्टेन करायचं लक्षात आलं ना? f(d) मध्ये जिथं जिथं d आहे तिथे तिथे काय लिहा? m लिहा आणि इक्वल टू 0. ठीक आहे. आता हे जे काही मला इक्वेशन मिळालंय हे सोडवायचं, याचे रूट्स फाइंड आउट करायचे आहेत. मग आता कुठल्याही इक्वेशनचे रूट्स कॅल्क्युलेट करायचे असतील तर आपल्याला मेथड्स माहिती आहेत. जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर मिडल टर्म स्प्लिट करतो किंवा क्वाड्रॅटिक फॉर्म्युला वापरतो. आता त्याच्यापेक्षा मोठ्या डिग्रीचे इक्वेशन आले म्हणजे क्युबिक रेज टू 4 टर्म्स आल्या तर त्या केसमध्ये त्याचे फॅक्टर्स कॅल्क्युलेट करायचे असतील तर आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरतो. पण लक्ष द्या, सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरायच्या आधी चेक करा प्रत्येक टर्म मधून काही कॉमन निघतं का. इथं आता काही कॉमन निघतंय का? नाही काही कॉमन निघत. सो आहे तसं ठेवा. ठीक आहे. मग जर कॉमन निघत नसेल तर मी काय करणार? सिंथेटिक डिव्हिजन मेथड यूज करणार. आता ही सिंथेटिक डिव्हिजन मेथड यूज करायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागतो? भाग ज्या नंबरने घालवायचा आहे तो नंबर शोधायला लागतो. ती m ची व्हॅल्यू शोधायला लागते. मग आता ती m ची व्हॅल्यू इनिशियली शोधायची एक ट्रिक आहे. काय करायचं असतं? जे काही आपलं ऑक्झिलरी इक्वेशन आहे त्यामध्ये जिथं जिथं m आहे तिथं आपण काय सबस्टिट्यूट करणार? 1, 2, 3 अँड सो ऑन. कधीपर्यंत? जोपर्यंत आपल्याला त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर आन्सर 0 येत नाही तोपर्यंत. ज्या व्हॅल्यूला आन्सर 0 येईल तिथं थांबायची. मग ती व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे? आपला इनिशियल रूट असणार आहे, पहिला रूट असणार आहे. जर पॉझिटिव्ह नंबरला आन्सर 0 येत नसेल तर काय करायचे? निगेटिव्ह नंबर सबस्टिट्यूट करायचे m च्या जागी आणि त्याला चेक करायचं आन्सर 0 येतंय का. लक्षात ठेवा, मोस्टली पहिल्या 3 नंबर मध्येच आपल्याला आन्सर 0 मिळते. ओके. त्याच्यापेक्षा जास्त कधी शक्यतो जात नाही, हे लक्षात ठेवा. पहिल्या 3 नंबर मध्येच आपल्याला रूट मिळून जातो, एक तर पॉझिटिव्ह मध्ये किंवा निगेटिव्ह मध्ये. मग बघूया आता काय करूया आपण? इनिशियल रूट आपण कॅल्क्युलेट करूया. त्याच्यासाठी काय करणार आहे मी सांगितलं, दिलेल्या इक्वेशन मध्ये m च्या जागी 1, 2, 3 सबस्टिट्यूट करत जाणार आहे. मग पहिल्यांदा काय सबस्टिट्यूट करूया आपण? m च्या जागी 1 सबस्टिट्यूट करूया. आता हे तुम्ही कॅल्क्युलेटरवर करा किंवा जर तुमचे माउथ कॅल्क्युलेशन चांगले असतील तर ते करा. आता m च्या जागी 1 लिहितो. 1 चा क्यूब म्हणजे 1 मायनस 3 इंटू m म्हणजे 1 आहे, 1 चा स्क्वेअर 1 आणि इंटू 3 म्हणजे काय? 3. पुढे प्लस 3 इंटू m च्या जागी 1, 3 इंटू 1 म्हणजे काय? 3. आणि काय राहिलं? मायनस 1. काय होतं बघा? +1 -1 कॅन्सल झाला, -3 + 3 कॅन्सल झाला, म्हणजे आन्सर काय आलं? 0 आलं. म्हणजे पहिल्याच व्हॅल्यूला बघा आपल्याला काय मिळालं? आन्सर 0 मिळालं. म्हणजे मी काय म्हणतो? m = 1 इज वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन. सो मी तुम्हाला सांगितलं पहिल्या 3 व्हॅल्यू मध्येच तुम्हाला पहिला इनिशियल रूट मिळतोय. कसा ऑब्टेन करायचा? m ची व्हॅल्यू 1, 2, 3 त्या ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची. कधीपर्यंत? जोपर्यंत आन्सर 0 येत नाही तोपर्यंत. ज्या व्हॅल्यूला आन्सर 0 येईल ती व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे? आपल्याला त्या दिलेल्या इक्वेशनचं इनिशियल रूट असणार आहे ज्यानं आपण भाग घालवणार आहे. लक्षात आलं?
सो आता या केसमध्ये m इक्वल टू 1 हा पहिला रूट आहे. मग आता बघा सिंथेटिक डिव्हिजन मेथड कशी यूज करायची. ओके, मग आता काय करायचं असतं, पहिल्या रो मध्ये आपण लिहितो जे आपलं ऑक्झिलरी इक्वेशन आहे त्याच्यामधल्या m चे कोइफिशियंट्स हायर पॉवर पासून लोअर पॉवर पर्यंत. हा, मग आता पहिला m क्यूब, काय कोइफिशियंट इथं काही दिसत नाही याचा अर्थ 1. नंतर m क्यूब नंतर कुठली टर्म घ्यायची, m स्क्वेअर. हे लक्षात ठेवा, जर इन केस कधी कधी काय होतं एक्झाम्पल मध्ये m स्क्वेअर येत नाही आणि आपण विसरतो त्याचा कोइफिशियंट लिहायला, जर m स्क्वेअरची टर्म अब्सेंट असेल तर त्याचा कोइफिशियंट लिहायचा. काय लिहिणार, m स्क्वेअर अब्सेंट आहे म्हणजे त्याचा कोइफिशियंट काय लिहिणार, 0. आणि मगच पुढे जायचं, m स्क्वेअरचा कोइफिशियंट 0 आहे, मग त्याच्यानंतर कुठे जाणार, m कडे. m चा कोइफिशियंट काय, 3. ओके, हे लक्षात ठेवा, जे टर्म्स अब्सेंट आहेत त्याचा कोइफिशियंट 0 लिहायचा. आता इथं आपल्याकडे तशी काही केस नाही. m क्यूबचा कोइफिशियंट 1, नंतर m स्क्वेअरचा कोइफिशियंट किती आहे, -3 विथ साइन लिहायला विसरू नका. m स्क्वेअर नंतर m चा कोइफिशियंट +3 आणि m नंतर कॉन्स्टंट, कोण आहे कॉन्स्टंट, -1. ठीक आहे, आता याला भाग घालवायचा आहे कशाने, जो आपण इनिशियल रूट शोधलाय त्याने. कोणता आहे आपला इनिशियल रूट, 1. ठीक आहे, कशी भागाकार करायची आहे बघा, एकदम सिंपल मेथड आहे, सिंपल प्रोसेस आहे, 8वी मध्ये तुम्ही शिकला असाल. पहिला जो कोइफिशियंट आहे तो ऍज इट इज खाली लिहा, काय 1 ऍज इट इज खाली. त्या 1 ला आपला जो रूट आहे त्याने मल्टिप्लाय करायचं. ओके, हे लाईनच्या खाली जे नंबर येतात ते 1 ला मल्टिप्लाय करायचे आणि पुढे लिहायचे. हा, मग 1 × 1 किती, 1. हा, आता जे दोन नंबर दिसतात त्यांचे ऍडिशन सबट्रॅक्शन जे असेल ते करा. हा -3 आहे आणि हा +1 आहे. -3 + 1 किती असतं, -2. ठीक आहे, नंतर काय करणार, -2 1 ला मल्टिप्लाय करणार. 1 × -2 म्हणजे काय, -2. ठीक आहे, 3 आणि -2 किती, +3 -2, 3 मधून 2 गेले म्हणजे काय राहणार, 1. 3 - 2 1. परत काय करायचं, हा 1 आपल्या या इनिशियल रूटला मल्टिप्लाय करायचा. सो 1 × 1 म्हणजे काय, 1. आणि राहिलेल्यांची शेवटच्यांची ऍडिशन -1 आणि हा +1. -1 + 1 किती, 0. सो ऑलवेज लक्षात ठेवा, रिमाइंडर हा तुमचा 0च येणार आहे. ठीक आहे, आपल्याला एक रूट मिळालाय 1, राहिलेले 2 रूट कॅल्क्युलेट करायचे. हे क्युबिक इक्वेशन आहे म्हणजे 3 m च्या व्हॅल्यू मिळतात, त्यातली एक आपल्याला ऑलरेडी मिळालेली आहे, m = 1. आता राहिलेल्या 2 व्हॅल्यू या डिव्हिजन वरून लिहायचे. मग आता बघा काय करायचं आहे. आता हे जे लाईनच्या खाली नंबर आलेत हे दुसऱ्या फॅक्टरचे कोइफिशियंट आहेत. आता हा 1, इथं आपण एक m मिळालाय ऑलरेडी, m क्यूब मधला एक m ची व्हॅल्यू मिळाली म्हणजे राहिले काय, 2 m ची व्हॅल्यू. म्हणजे हा 1 जो आहे तो कोणाचा कोइफिशियंट आहे, m स्क्वेअरचा. नंतर हा -2 जो आहे तो कोणाचा कोइफिशियंट आहे, m चा. एक न कमी करत जातो आपण. आणि हा 1 काय आहे, कॉन्स्टंट आहे. हा, मग ठीक आहे, बघा डिव्हिजन केल्यानंतर मला कुठलं पॉलिनॉमियल मिळतंय, कुठलं इक्वेशन मिळते बघा, 1 × m² म्हणजे काय, m². -2 × m म्हणजे काय, -2m. आणि लास्टला कॉन्स्टंट, याचं साईन काय लिहिलेलं नाही याचा अर्थ 1. सो 1 × m² m², -2 × m -2m आणि +1 = 0. ठीक आहे, सो पहिला रूट मिळाला. तर डिव्हिजन केल्यानंतर एक मला इक्वेशन मिळालंय, क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजे याच्यावरून राहिलेले काय मिळणार आहेत, मला 2 रूट मिळणार आहेत. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं आणि त्याचे रूट्स कॅल्क्युलेट करायचे असतील तर परत 2 मेथड आहेत. काय, एक मिडल टर्म स्प्लिट करून किंवा क्वाड्रॅटिक फॉर्म्युला वापरून. पहिल्यांदा मिडल टर्म स्प्लिट होते का बघायची, मग नाहीतर क्वाड्रॅटिक कडे जायचं. आता मिडल टर्म स्प्लिट करायची असेल तर मेथड काय, पहिला कोइफिशियंट कॉन्स्टंटला मल्टिप्लाय करायचं. इथं कोइफिशियंट काय, 1. 1 × +1 म्हणजे काय, +1. तर या +1 चे असे 2 फॅक्टर शोधायचे ज्याची ऍडिशन हा मधला नंबर यायला पाहिजे. काय मधला नंबर, -2. आणि त्या 2 फॅक्टरची जर मल्टिप्लिकेशन केली तर मला काय मिळालं पाहिजे, +1. ही 8वी मध्ये आपण स्टडी केलं, तरी पण आपण रिवाइज करूया. मग आता मला माहिती आहे 1 चा एकच फॅक्टर पॉसिबल आहे. 1 चा काय फॅक्टर आहे, 1 ची मल्टिप्लिकेशन कोणासोबत घेतली तर मला 1 मिळू शकतं, 1 सोबतच, दुसरी काही पॉसिबिलिटीज नाही आहे. सो 1 × 1 म्हणजे +1. पण आता आपल्याला काय पाहिजे ते कंडिशन अप्लाय करायचे. काय पाहिजे मला, या 2 फॅक्टरची ऍडिशन केली की -2 यायला पाहिजे. आता जर मी ऍडिशन केली तर काय ते +2 येते. सो +2 नको आहे मला, -2 पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे, दोन्ही पण नंबरला मला काय साईन द्यायला पाहिजे, मायनस साईन द्यायला पाहिजे. ठीक आहे, आता बघा -1 आणि -1 ची जर ऍडिशन घेतली तर काय होते, -2 मिळते.
ऍडिशन -2 मिळाली पण मल्टिप्लिकेशन +1 मिळते की नाही हे पण चेक करायचं. ठीक आहे, दोन्ही कंडिशन चेक करायचे, दोन्ही सॅटिस्फाय झाल्या पाहिजे तरच आपण ते त्याचे फॅक्टर कन्सिडर करणार, नाहीतर दुसरा फॅक्टर चेक करायचा. ठीक आहे, ओके. -1 आणि -1 ची ऍडिशन -2 येते. मल्टिप्लिकेशन चेक करा, मायनस मायनस काय होतं प्लस आणि 1 × 1 काय येतं 1, म्हणजे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत. मग आता मी फॅक्टर लिहितो या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. सो पहिला फॅक्टर काय असणार, हे जे काही नंबर आले त्याच्या आधी फक्त आपला व्हेरिएबल लिहायचा आहे. कोण आहे व्हेरिएबल, एम. सो पहिला फॅक्टर काय, m -1 आणि दुसरा फॅक्टर काय, सेम तेच, याच्या आधी फक्त m लिहा, m -1 इक्वल टू 0. मग आता आपल्याला दोन्ही फॅक्टर मिळालेत. सो आता मी रूट्स लिहितो 1 बाय 1 आपल्या या ऑक्झिलरी इक्वेशनचे. पहिला रूट काय आहे, पहिला रूट जो आपण रॅन्डम सबस्टिट्यूशन करून ऑब्टेन केलाय 1. ठीक आहे, आता राहिलेले दोन रूट या फॅक्टर वरून लिहायचे. आता हा -1 जर राईटला गेला तर काय होणार, +1. सो दुसरा रूट पण 1च आहे. आणि तिसरा रूट या दुसऱ्या फॅक्टर वरून लिहिणार, -1 परत राईटला गेला तर काय होणार, +1. सो बघा मला 3 रूट मिळाले. आपल्याला जे एक ऑक्झिलरी इक्वेशन मिळालं होतं त्याचे काय आले, तिन्ही रूट काय 1 1 1 सेम आहेत. मग आता या रूट वरून आपण काय लिहितो, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन लिहितो. त्याच्या मेथड, त्याचे रूल्स पण आपण ऑलरेडी स्टडी केले, ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ओके, सो आता CF लिहूया. मी सांगतो तुम्हाला कसं लिहायचं आहे, जरी व्हिडिओ बघितला नसला तरी काही प्रॉब्लेम नाही. आता जे रूट्स आपल्याला दिसत आहेत एमच्या व्हॅल्यू म्हणजे रूट्स काय दिसतात, रिअल नंबर आहे. रिअल नंबर म्हणजे नंबर आला की रिअल नंबर, आय आला की इमॅजिनरी नंबर. यात आय आहे का नाही, म्हणजे हे रिअल नंबर आहेत. आणि रिपीटेड आहे, काय झालं इथं 1 रिपीट झालाय 3 टाइम्स. मग आपल्याला माहिती आहे CF कसा लिहायचा, जर रूट्स रिअल आणि रिपीटेड असेल तर. बघा मग आता टोटल रूट्स किती आहेत, 3 आहे. मग मी 3 कॉन्स्टंट घेणार, कुठले, C1 C2 C3. आणि जर रूट रिपीट झाले असतील तर काय करायचं असतं, ते तिन्ही कॉन्स्टंट ऍडिशनच्या फॉर्म मध्ये लिहायचे, C1 + C2 + C3. पुढे लक्ष द्या अजून. आणि काय करायचं असतं, लिहिलंय तिन्ही कॉन्स्टंट, 3 रूट आहेत त्यामुळे 3 कॉन्स्टंट ऍडिशनच्या फॉर्म मध्ये. त्यातला जो दुसरा कॉन्स्टंट आहे त्याला x ने मल्टिप्लाय करायचं, हे जर रूट्स रिपीट झाले असतील तरच. आणि जो तिसरा कॉन्स्टंट आहे त्याला x नंतर x² ने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, दोनदाच रिपीट झाला असता एखादा रूट तर काय लिहिलं असतं मी, C1 + C2. ओके, दोनदा रिपीट झालाय त्यामुळे 2 कॉन्स्टंट ऍडिशनच्या फॉर्म मध्ये, आणि त्यातल्या दुसऱ्या कॉन्स्टंटला कशाने मल्टिप्लाय करायचं, x ने. ओके, हे लक्षात ठेवायचं, हे एका ब्रॅकेटमध्ये. मग आता काय करायचं, आता जो रूट रिपीट झालाय, कुठला रूट रिपीट झालाय 1, तो कसा लिहायचा, एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये. रूट रिअल असतील तर हे ऑलवेज एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये लिहायचे. सो e आणि रेस टू काय लिहायचा, तो रूट x ला मल्टिप्लाय करून लिहायचा. कुठला रूट आपला रिपीट झालाय, 1 हा रिपीट झालाय, सो तो काय करायचा, x ला मल्टिप्लाय करायचा. सो 1 x ला मल्टिप्लाय केल्यावर काय येणार, xच येणार. ठीक आहे, सो 1 1 1 या रूट वरून आपण CF काय लिहिला, C1 + C2x + C3x² × e⁻x. ठीक आहे, लक्षात आलंय. रूट्स रिपीट झाले असतील आणि रिअल असतील तर त्याचा CF कसा लिहायचा. ठीक आहे, सो हाफ पार्ट आपला झाला, CF आपण शोधला. आता दुसरा पार्ट काय शोधायचा आहे, PI म्हणजे काय, पर्टिक्युलर इंटिग्रल. ओके, आता पर्टिक्युलर इंटिग्रल कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे. काय असतो पर्टिक्युलर इंटिग्रल कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला, 1/f(d) × x. CF कॅल्क्युलेट करायचं असेल तर ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट शोधायचे. PI कॅल्क्युलेट करायचे असतील तर PI चा फॉर्म्युला यूज करायचा, 1/f(d) × x. बघूया मग आता. सो PI = 1 डिवायडेड बाय f(d). आपण ऑलरेडी लिहिलेला आहे. f(d) म्हणजे काय, y चा कोइफिशियंट. इथं आपण लिहिलंय बघा, काय आहे f(d), d³ - 3d² + 3d - 1 इंटू x म्हणजे काय, e⁻x + 2. ठीक आहे, ओके. आता हे
सोडवूया, आपल्याला रिक्वायर्ड पीआय मिळेल. हा बघा, मग आता काय करायचं, आता इथं बघा राईट हँड साईडला म्हणजे या फंक्शनच्या उजव्या बाजूला काय दिसतंय, ऍडिशन ऑफ 2 टर्म्स आले. मग आपण काय करतो, ब्रॅकेट सोडवतो. कसा, हे फंक्शन काय करणार, ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करणार, आणि मल्टिप्लाय करत असताना जर कॉन्स्टंट आला तर जसं आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये कॉन्स्टंट आणि फंक्शन आलं तर काय करतो, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहितो आणि डेरिव्हेटिव्ह फंक्शनचं घेतो. तसंच इथं पण करायचं आहे. मग आता पहिल्यांदा काय करणार, ही जी टर्म आहे 1 अपॉन जे काही फंक्शन आहे ते पहिला कोणाला मल्टिप्लाय करणार, ई रेस टू एक्स ला. यात कुठला कॉन्स्टंट आहे का, नाहीये, बाहेर घ्यायचा संबंध नाही. म्हणजे काय लिहिणार, पहिला फंक्शन कुठला आहे, 1 अपॉन डी क्यूब मायनस 3d स्क्वेअर प्लस 3d मायनस 1, आणि त्याच्यानंतर फंक्शन कुठलं आहे, ई रेस टू एक्स. ठीक आहे, प्लस खाली लिहितो मी. ओके, प्लस आता काय करायचं आहे, हा फंक्शन 2 ला मल्टिप्लाय करायचं, पण 2 काय कॉन्स्टंट आहे आणि आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट आला तर आपण काय करतो, तो फंक्शनच्या बाहेर लिहितो. सो 2 पहिला लिहितो, 2 कॉन्स्टंट आहे, सो फंक्शनच्या बाहेर. नंतर काय लिहिणार, फंक्शन काय आहे, फंक्शन 1 अपॉन डी क्यूब मायनस 3d स्क्वेअर प्लस 3d मायनस 1, आणि इंटू काय राहिलं, इंटू काय राहिलं, इंटू 1 राहिला. पण आपली जी मेथड आहे पीआय कॅल्क्युलेट करायची ती एक्सपोनेन्शियल फंक्शन साठीची आहे. इथं बघा एक्सपोनेन्शियल फंक्शन आलाय, आता इथं एक्सपोनेन्शियल पण यायला पाहिजे तरच मी या फंक्शनचा पीआय सोडवू शकतो. मग आता मला माहिती आहे 1 हा आपण कसा लिहू शकतो, एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये ई रेस टू 0x. कुठल्याही टर्मचा इंडेक्स जर 0 असेल तर त्याचं काय आन्सर असतं 1. सो हे लक्षात ठेवा, हे केअरफुली नोट डाऊन करा. सो आता मी काय लिहिलं, 2 कॉन्स्टंट होता, फंक्शनच्या बाहेर लिहिला, त्याच्यानंतर फंक्शन, आणि फंक्शनच्या समोर काय राहिलं, फक्त 1 राहिलं. पण 1 मला कसा लिहायचा होता, एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये, मग तो कसा लिहिला मी, ई रेस टू 0x. ओके, सो 1 कॅन बी रिटर्न ॲज ई रेस टू 0x. ठीक आहे, आता या दोन्ही फंक्शनचे मला पीआय शोधता येतात, कारण काय, दोन्ही फंक्शनच्या राईट हँड साईडला कुठलं फंक्शन आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, आणि हीच आपली मेथड आहे. जर एक्सपोनेन्शियल फंक्शन आलं तर पीआय कसा सोडवायचा. ओके, हे आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलंय, तरी पण आपण रिवाइज करूया. हा मग बघा, आता जर फंक्शनच्या उजव्या साईडला एक्सपोनेन्शियल टर्म आली तर त्या फंक्शनचा पीआय कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला एक सबस्टिट्यूशन करावी लागते. त्या फंक्शन मध्ये काय सबस्टिट्यूशन करायचं आहे, त्या फंक्शन मध्ये जिथं जिथं डी असेल तिथे तिथे आपण काय लिहिणार आहे, त्या एक्सपोनेन्शियल टर्मच्या एक्सचा कोइफिशियंट. मग इथं बघा, इथं एक्सचा कोइफिशियंट काही दिसत नाही, याचा अर्थ काय आहे, तो 1 आहे. ठीक आहे, सो पहिले टर्मचा पीआय शोधायचा असेल तर मी काय करणार, डी च्या जागी काय लिहिणार, एक्सचा कोइफिशियंट 1. ठीक आहे, मग सबस्टिट्यूट करूया, जिथं जिथं डी आहे तिथं तिथं 1 लिहूया. सो काय येणार, 1 अपॉन डी च्या जागी 1 त्याचा क्यूब मायनस 3, परत डी च्या जागी 1 त्याचा स्क्वेअर प्लस 3 डी च्या जागी 1 मायनस 1, आणि ते एक्सपोनेन्शियल टर्म आहे तसं. ठीक आहे, इंटू ई रेस टू एक्स. पुढे प्लस 2. हा परत आता बघा, सेकंड टर्म मध्ये फंक्शन नंतर परत काय आलंय, एक्सपोनेन्शियल टर्म आले. मग याचा पण आपल्याला पीआय शोधायला लागेल. फंक्शन नंतर जर एक्सपोनेन्शियल टर्म आली तर त्याचा पीआय शोधायचा असेल तर काय करायचं, त्या फंक्शन मध्ये जिथं जिथं डी आहे तिथे तिथे काय सबस्टिट्यूट करायचा, त्या एक्सपोनेन्शियल टर्म मध्ये असणाऱ्या एक्सचा कोइफिशियंट. आता इथे एक्सचा कोइफिशियंट काय 0 आहे, म्हणजे हे पीआय शोधायचा असेल दुसऱ्या टर्मचा तर डी च्या जागी आपल्याला काय लिहिलं पाहिजे, 0. ओके, लिहूया मग 1 अपॉन, केअरफुली सोडवा, सिंपल आहे, डी च्या जागी 0 त्याचा क्यूब मायनस 3, परत डी च्या जागी 0 त्याचा स्क्वेअर प्लस 3 डी च्या जागी 0 आणि मायनस 1. ओके, आणि इंटू काय लिहिणार, हे फंक्शन ई रेस टू 0x. पण आता हे मी लिहिणार नाही, का लिहिणार नाही, कारण मला माहिती आहे ई रेस टू 0x म्हणजे काय असतं, 1 असतं, आणि 1 नाही लिहिला तरी चालतंय. ठीक आहे, ओके, केअरफुली लक्षात ठेवा, ई रेस टू 0x सोडून काय असेल तर ती टर्म लिहायची. ओके, हा, सो पीआय इक्वल टू, आता सोडवूया, हे 1 डिवायडेड बाय काय आहे ते काय आलंय बघूया. हे नॉन झिरो आलं तर आपली प्रोसिजर थांबणार, जर 0 आलं तर काय करायचं बघूया. सो 1 अपॉन
1चा क्यूब म्हणजे काय 1 मायनस 1चा स्क्वेअर म्हणजे 1 इंटू 3 म्हणजे काय 3 पुढे प्लस तुम्ही कॅल्क्युलेटरवर करू शकता तोंडी जमत नसेल तर 3 इंटू 1 म्हणजे काय 3 आणि लास्टला काय राहतं -1 मग काय येतं याचं आन्सर -3 + 3 गेला 1 आणि -1 गेला म्हणजे काय राहिलं 0 काय तर बघा 1 अपॉन काय मिळतं आपल्याला 0 मग ज्यावेळी पण d च्या जागी x चा कोइफिशियंट सबस्टिट्यूट केल्यानंतर जर डिनॉमिनेटर 0 येत असेल तर तो आपला पर्टिक्युलर इंटिग्रल होत नाही मग काय होतं ती असते केस ऑफ फेल्युअर सो हे लक्षात ठेवा d च्या जागी a सबस्टिट्यूट केल्यानंतर जर डिनॉमिनेटर 0 झाला तर ती केस ऑफ फेल्युअर असते मग अशा केसमध्ये काय करायचं जर केस ऑफ फेल्युअर आली तर पीआय कसा कॅल्क्युलेट करणार हे पण महत्वाचं आहे ठीक आहे मग आता बघा जर केस ऑफ फेल्युअर आली तर पीआय कॅल्क्युलेट करायसाठी काय करायचं जिथं केस ऑफ फेल्युअर आले त्याच्या आधीच्या स्टेपला जावा इथे हा आपली स्टेप आहे ठीक आहे त्याला मी हायलाइट करतो ओके ज्या टर्मला केस ऑफ फेल्युअर आले तिथं जातो मी आता 1/d³ - 3d² + 3d - 1 इंटू e⁻x ओके ज्या स्टेपला केस ऑफ फेल्युअर आले त्याच्या आधीच्या स्टेपला जावा ठीक आहे आता काय करायचं बघा मग हा केस ऑफ फेल्युअर घालवायचा असेल तर काय करायचं आपल्याला एक इंडिपेंडेंट व्हेरिएबल घ्यायला पाहिजे आता या एक्झाम्पल मध्ये इंडिपेंडेंट व्हेरिएबल कोण आहे एक्स सो एक्स इथं बघा एक्स इंटू 1 डिवायडेड बाय काय करायचं पहिला एक इंडिपेंडेंट व्हेरिएबल घ्या एक्स इंटू 1 डिवायडेड बाय जे काही फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं ठीक आहे एवढंच आहे केस ऑफ फेल्युअर आलं की काय करायचं एक इंडिपेंडेंट व्हेरिएबल बाहेर 1 अपॉन जे फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं मग पहिला d³ पॉवर फंक्शन आहे मग पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह मला माहिती आहे पॉवर ॲज इट इज इंटू बेस आणि रेस टू पॉवर -1 3 - 1 2 सो d³ चं डेरिव्हेटिव्ह घ्या ना 3d² मायनस 3 कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आहे तसा d² चं डेरिव्हेटिव्ह काय असतं 2d आणि मला माहिती आहे 3 इंटू 2d म्हणजे काय 6d हे आपण डायरेक्टच करत असतो 3 इंटू d² चं डेरिव्हेटिव्ह काय 2 मल्टिप्लाय होणार 3 ला म्हणजे 6d ठीक आहे हा पुढचं डेरिव्हेटिव्ह घेऊ प्लस आहे तसा आता 3d kx चं डेरिव्हेटिव्ह k असतं सो 3d चं डेरिव्हेटिव्ह 3 मायनस 1 कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 0 असतो सो हा नाही लिहिलं तर चालतो इंटू e⁻x आहे तसा ठीक आहे ओके सो हा पहिला टर्म आपण सोडवला केस ऑफ फेल्युअर या स्टेपला आली म्हणून काय केलं त्याच्या आधीच्या स्टेपला गेलो एक इंडिपेंडेंट व्हेरिएबल बाहेर घेतला इंटू 1 अपॉन जे फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केलं हे केस ऑफ फेल्युअर आलं की करायचं इंटू e⁻x आहे तसा ठीक आहे आता पुढचं सोडू 2 आहे तसा +2 ओके 1 अपॉन आता हे सोडूया 0³ - 3 इंटू 0² + 3 इंटू 0 म्हणजे हे सगळं काय 0 आहे फक्त राहतं काय -1 सो 1 अपॉन काय राहणार -1 ठीक आहे इथं 0 येत नाही म्हणजे आपल्याला पर्टिक्युलर इंटिग्रल मिळाला दुसऱ्या टर्मचा ठीक आहे सो 0 नाही आला की संपलं नॉन झिरो टर्म डिनॉमिनेटरला आली की पीआय कॅल्क्युलेशन त्या टर्मचं संपलं ठीक आहे सो हा बघा इथं परत एकदा दाखवतो तुम्हाला डीच्या जागी आपण 0 लिहिलं होतं 0 लिहून जे काय होतं ते सोडवलं याचा आन्सर काय आलं -1 आलं म्हणजे नॉन झिरो आला संपली स्टेप मग आता मी लिहितो कॅल्क्युलेशन करून हे प्लस मायनस काय होणार मायनस आणि 2 इंटू 1 म्हणजे काय 2 ओके सो दुसऱ्या टर्मचा मला पीआय मिळाला काय मिळाला तो -2 ठीक आहे आता फक्त पहिल्या टर्मचा पीआय अजून आपल्याला मिळालेला नाही जोपर्यंत नॉन झिरो टर्म मिळत नाही डिनॉमिनेटरला तोपर्यंत ते सोडवत जायचं ठीक आहे बघूया आता मग परत मला माहिती आहे फंक्शन नंतर जर एक्सपोनेन्शियल टर्म आली तर त्याचा पीआय शोधायचा असेल तर काय करायचं असतं फंक्शन मध्ये जिथं जिथं डी आहे तिथे तिथे काय लिहायचं एक्सचा कोइफिशियंट मग काय लिहिणार मी आता इथं डी च्या जागी एक्सचा कोइफिशियंट काय 1 आहे ठीक आहे लिहूया मग पीआय इक्वल टू एक्स आहे तसा इंटू 1 अपॉन डी च्या जागी 1 लिहूया 3
डीच्या जागी 1 त्याचा स्क्वेअर मायनस 6 डीच्या जागी 1 प्लस 3 इंटू ई रेस टू एक्स आहे तसा आणि हा -2 पण आहे तसा. ठीक आहे. हा तर हे कॅल्क्युलेशन्स करूया, बघूया. नॉन झिरो आला तर थांबणार, झिरो आला तर केस ऑफ फेल्युअर वापरणार. ठीक आहे, बघूया मग. 3 इंटू 1 स्क्वेअर, 1चा स्क्वेअर म्हणजे काय 1 आणि 1 इंटू 3 म्हणजे 3 मायनस 6 इंटू 1 म्हणजे काय 6. तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेटरवर करू शकता. ओके, हे मी आता कॅल्क्युलेटर अवेलेबल नाही म्हणून लिहितोय. प्लस 3 काय येतं बघा आन्सर याचं क्लिअरली. 3 प्लस 3 6 आणि हा -6 म्हणजे काय झालं, परत काय झालं, डिनॉमिनेटर आपला 0 झाला. डीच्या जागी ए लिहिल्यानंतर, ए म्हणजे आपला 1 आहे, लिहिल्यानंतर डिनॉमिनेटर 0 होतोय म्हणजे पीआय मिळाला का नाही मिळाला. डिनॉमिनेटर 0 झाला म्हणजे आपल्याला काय मिळालं, केस ऑफ फेल्युअर मिळाली. मग केस ऑफ फेल्युअर मिळाली की काय करायचं, ज्या स्टेपला आपल्याला डिनॉमिनेटर 0 मिळाला त्याच्या आधीच्या स्टेपला जायचं. ओके, इथं त्याला हायलाइट करतो आणि त्याचा यूज करून आपण आता पीआय लिहायचा. सो पीआय केस ऑफ फेल्युअरची स्टेप करायची. काय असते, एक इंडिपेंडेंट व्हेरिएबल बाहेर घ्या. आता ऑलरेडी एक एक्स आहे, अजून एक एक्स बाहेर आला म्हणजे एक्स आणि एक्स काय होणार, एक्स स्क्वेअर. ओके, हे लक्षात ठेवा. इंडिपेंडेंट व्हेरिएबल बाहेर घ्यायचा आणि डेरिव्हेटिव्ह फंक्शन, एवढंच आहे केस ऑफ फेल्युअर मध्ये. इथं ऑलरेडी एक एक्स बाहेर होता आणि केस ऑफ फेल्युअर मुळे परत काय करणार आपण, एक एक्स बाहेर घेणार. सो एक्स इंटू एक्स काय झाला, एक्स स्क्वेअर. हा आणि पुढे इंटू 1 डिवायडेड बाय, आता जे फंक्शन आहे डिनॉमिनेटरला त्याचं डेरिव्हेटिव्ह. 3 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आहे तसा. नंतर कोणाचं डेरिव्हेटिव्ह, डी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह. काय ना डी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2d आणि मला माहिती आहे 3 इंटू 2d म्हणजे काय 6d. ठीक आहे, पुढे मायनस, आता कोणाचं डेरिव्हेटिव्ह, 6dचं डेरिव्हेटिव्ह. kxचं डेरिव्हेटिव्ह k, सो 6dचं डेरिव्हेटिव्ह काय ना 6 प्लस 3 कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0, सो नाही लिहिलं तर चालतं. इंटू काय लिहिणार, ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स -2 आहे तसा. ठीक आहे, केस ऑफ फेल्युअर आली की त्याच्या आधीच्या स्टेपला जायचं. आणि काय आहे केस ऑफ फेल्युअरचा रूल, एक इंडिपेंडेंट व्हेरिएबल बाहेर, ऑलरेडी एक्स आहे, अजून एक एक्स बाहेर आला म्हणजे काय होणार, एक्स स्क्वेअर आणि 1 अपॉन जे फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह. सो 3d स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 6d मायनस 6dचं डेरिव्हेटिव्ह 6. 3 कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह 0 इंटू ई रेस टू एक्स -2. ठीक आहे, आता पीआय ची स्टेप यूज करायचं. फंक्शन नंतर जर एक्सपोनेन्शियल टर्म आली तर काय करायचं आहे, त्या फंक्शन मध्ये जिथं जिथं डी आहे तिथे तिथे काय लिहायचं, एक्सचा कोइफिशियंट. काय एक्सचा कोइफिशियंट 1. सो काय करणार, पीआय कॅल्क्युलेट करायचं असेल तर डीच्या जागी 1 लिहिणार. ओके, मग लिहूया बघा. सो पीआय इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे तसा इंटू 1 अपॉन 6 डीच्या जागी 1 -6 पुढं आहे तसं इंटू ई रेस टू एक्स -2 आहे तसा. हा मग चेक करूया आता, परत डिनॉमिनेटर 0 येतो का नॉन झिरो. नॉन झिरो आला थांबा, 0 आला केस ऑफ फेल्युअर. हा बघा मग आता 6 इंटू 1 म्हणजे काय 6 -6, 6 -6 म्हणजे काय आलं, परत 0 आला. आता परत काय झालेलं आहे, आपल्याला डिनॉमिनेटर 0 मिळाला म्हणजे काय मिळाली आपल्याला, केस ऑफ फेल्युअर मिळाली. मी काय सांगितलंय, केस ऑफ फेल्युअर आलं की काय करायचं, ज्या स्टेपला केस ऑफ फेल्युअर आलंय त्याच्या आधीच्या स्टेपला जा, म्हणजे कुठलीही, त्याला हायलाइट करतो. हा मग आता ती केस ऑफ फेल्युअर घालवायची आहे. सो काय करायला पाहिजे आपल्याला, काय करतो आपण, केस ऑफ फेल्युअर घालवायचे असेल तर एक इंडिपेंडेंट व्हेरिएबल बाहेर घेतो. आता इथं एक्स स्क्वेअर आहे, अजून एक एक्स बाहेर आला म्हणजे एक्स स्क्वेअर आणि इंटू एक्स म्हणजे काय होणार, एक्स क्यूब. ठीक आहे, केस ऑफ फेल्युअर आली की लक्षात ठेवायचं, एक एक एक्स न वाढवत जायचं. इथं एक्स होता, नंतर काय झाला, दुसऱ्या केस ऑफ फेल्युअरला एक्स स्क्वेअर, नंतर तिसऱ्या केस ऑफ फेल्युअरला काय होणार, एक्स क्यूब इंटू काय करायचं, 1 अपॉन जे काही फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह. डिनॉमिनेटरला जे काही फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह. आता 6d म्हणजे के एक्सचं डेरिव्हेटिव्ह के, सो 6dचं डेरिव्हेटिव्ह 6 मायनस 6 कॉन्स्टंट आहे, सो कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय 0, सो 0 नाही लिहिलं तर चालेल. सो 1 अपॉन 6dचं डेरिव्हेटिव्ह 6 मायनस 6 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 आणि इंटू ई रेस टू एक्स आहे तसा पुढं
-2. ठीक आहे. मग आता काय करणार आहे, आता डिनॉमिनेटरला डी शिल्लक राहिलेलं नाही, त्यामुळे एक्सपोनेन्शियल टर्म पुढे असून सुद्धा आपण डीच्या जागी 1 लिहून काही फायदा होणार आहे का? नाही, संपलं. आता काय आलं, डिनॉमिनेटर नॉन झिरो आलेला आहे, म्हणजे आपल्याला आपला रिक्वायर्ड पीआय मिळालेला आहे. जोपर्यंत डिनॉमिनेटर नॉन झिरो येत नाही तोपर्यंत ही प्रोसिजर कंप्लीट करत जायची असते. म्हणजे काय, जिथं जिथं डी आहे तिथं एक्सपोनेन्शियल टर्म मध्ये असणाऱ्या एक्सचा कोइफिशियंट सबस्टिट्यूट करायचा. ठीक आहे. आता फक्त हे सिम्प्लिफाय करतो. सो काय होतं, न्यूमरेटरला काय करणार, एक्स क्यूब इंटू 1 इंटू ई रेस टू एक्स, म्हणजे काय, एक्स क्यूब आणि इंटू ई रेस टू एक्स डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला फक्त काय राहणार 6 आणि हा -2 आहे तसा. सो पी आय पण आपल्याला मिळाला. लक्षात आलं ना पी आय? काय करायचं आहे, फंक्शन नंतर जर एक्सपोनेन्शियल टर्म आली तर काय करायचं आहे, त्या फंक्शन मध्ये जिथं जिथं डी आहे तिथे तिथे काय लिहा, एक्सचा कोइफिशियंट. काय आहे एक्सचा कोइफिशियंट? पहिल्या टर्म मध्ये 1. ओके, सो हे लक्षात ठेवायचं. पहिल्या टर्मचा पी आय कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला दरवेळी काय सबस्टिट्यूट करायचं आहे, डीच्या जागी 1. कधीपर्यंत? जोपर्यंत आन्सर नॉन झिरो येत नाही तोपर्यंत. ठीक आहे. आणि दुसऱ्या टर्मचा पी आय शोधत असताना आपल्याला काय करायचं आहे, डीच्या जागी काय लिहायचं, 0. आणि दुसऱ्या टर्मचा पी आय आपल्याला लगेचच मिळाला, तो आला -2. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा. जोपर्यंत आन्सर नॉन झिरो येत नाही तोपर्यंत आपण ही स्टेप करत जाणार आहे. एक्सचा कोइफिशियंट जो आहे तो डीच्या जागी लिहिणार. केस ऑफ फेल्युअर आले की व्यवस्थित एक इंडिपेंडेंट व्हेरिएबल बाहेर, 1 अपॉन जे फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह. ओके, हा. सो पी आय मिळाला, सी एफ मिळाला. आता काय करूया, आपण आपलं दिलेल्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन कॅल्क्युलेट करूया. काय फॉर्म्युला सोल्युशनचा? y इक्वल टू काय बघा, इक्वेशन 1 मध्ये काय करायचं आहे, y इक्वल टू सी एफ प्लस पी आय. दोघांची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. सी एफ काय, सी एफ C1 प्लस C2x प्लस C3x स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स प्लस पी आय. पी आय ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. काय पी आय ची व्हॅल्यू इथे आहे बघा, एक्स क्यूब ई रेस टू एक्स डिवाइड बाय 6 -2. So this is the required general solution of this given linear differential equation with constant coefficient. So I hope विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे महत्त्वाचं एक्झाम्पल समजलं असेल. जर आवडलं असेल माझं टीचिंग तर जरूर कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये, आणि माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सर्वांनी पेशंटली व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.